अजित पवारांना अंधारात ठेवून बिहार विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला गेला होता। अजित पवारांच्या निर्णयाशिवाय बिहार विधानसभेमध्ये 16 उमेदवार रिंगणात उतरले होते। सांगूनही उमेदवार उभे राहिल्याने अजित पवारांची आता नाराजी। राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांच्या सल्ल्याने उमेदवार उभे केल्याची चर्चा आहे। बिहारमध्ये 16 जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली। जवळपास 13 उमेदवारांना 1000पेक्षा कमी मतं मिळाली। तिथे सांगितलेलं होतं की तिथे उमेदवार उभे करू नका, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमच्या इथल्या वरिष्ठ पातळीवर म्हणजे काही प्रफुल्ल पटेल साहेबांनी वगैरे काही निर्णय घेतले, कारण मी तिकडं जास्त लक्ष दिलेलं होतं महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दलची अधिकची माहिती नाही। या संदर्भातली माहिती देत आहेत प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, अगदी जर आपण पाहिलं असेल तर काल अजित पवार हे राजधानी दिल्ली दौऱ्यावर होते आणि कालच बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलेला आहे। त्या दरम्यान अजित पवार यांना पुढारी न्यूज कडनं हा प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही जे काही 16 उमेदवार उभे केले होते त्यांचं काय झालं। त्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की मला याची सगळी गोष्टींची कल्पना नाहीये। अलीकडच्या काळात आपण जर पाहिलं असेल तर साधारणपणे अजित पवार यांना अनेक गोष्टींची कल्पना नसते। म्हणजे थोडक्यात पार्थ पवार जमीनमध्ये घोटाळ्यामध्ये ज्यांचं जेव्हा नाव आलं त्याच्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की त्या घोटाळ्याबद्दल तुम्हाला माहिती होती का। सुरुवातीला म्हटले 4 महिन्यापूर्वी माझ्या कानावरती या गोष्टी आल्या होत्या आणि त्यानंतर सांगण्यात आलं की मला याची कल्पना नाहीये। तर एकंदरीत अजित पवार यांचं स्वतःच्या घरामध्ये लक्ष, मुलाबद्दल जे काही आर्थिक व्यवहार होता ते 300 कोटीचे, त्याच्याबद्दलही अजित पवार यांना माहिती नसतं। ज्याच्यामध्ये अजित पवार सार्वजनिक जीवनामध्ये लक्ष देतात, सातत्याने मी कामात असतो असं सांगितलं जातं। त्या पक्षामध्ये देखील अजित पवारांना राष्ट्रीय स्तरावरती ज्या ठिकाणी एनडीएच्या घटक पक्षासोबत निवडणुका लढवल्या जातात आणि अजित पवार हे आता एनडीएचा भाग आहेत, त्या ठिकाणी देखील त्यांचा पक्ष एनडीएच्या विरोधात निवडणुका लढवताना पाहायला मिळतो। 16 उमेदवार उभे राहतात, त्यांचं अक्षरशः डिपॉझिट जप्त होतं, तरी अजित पवारांना माहिती नसतं नक्की अजित पवारांच्या आजूबाजूला काय घडतंय। हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि अजित पवारांना नक्की कोण कोण त्यांच्या राजकीय जीवनातील घटनांपासून तर घरगुती घरातील घटनांपर्यंत अनभिन्न ठेवलं जाते, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात। कारण अजित पवारांना हा मोठा निर्णय, कारण एनडीएचा घटक पक्ष असलेला बिहारमध्ये पक्ष उभा राहून अजित पवारांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहे त्यांना याची कल्पनाच नाही, हा खरं तर प्रश्न आहे। दुसरी गोष्ट म्हणजे याच निवडणुकीमध्ये छगन भुजबळांचा फोटो लावला म्हणून एका उमेदवाराने अक्षरशः फोटो लावला जाऊ देत नाही म्हणून राजीनामा दिला होता पक्षाचा। तर या सगळ्या गोष्टी घडत आहेत बिहारमध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावरती काय घडतंय, त्यांच्या पक्षामध्ये कोण उमेदवार देते याची कल्पना नाहीये। तर एकंदरीत अजित पवारांना कोण या सगळ्या गोष्टीपासून अनभिन्न ठेवताय, हा असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। बरं, धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या महत्त्वाच्या अशा माहितीसाठी। आणि या प्रश्नाचं उत्तर अजित पवार आता देतील का हे पाहणं महत्त्वाचं असेल।